सध्या आपल्या महाराष्ट्रात आहेत ना मित्रांनो, ट्रेंडिंग टॉपिकला बिलकुल कमतरता नाहीये. स्थानिक लोकांच्या आहे ना जिवारी लागल असं उत्तर दिलं की आम्ही संप केला तर यांचं काय होणार नाही. त्यामुळे तुम्हाला एवढं ट्रोलिंग झालंय. एक लक्षात ठेवा, देर हे दुरुस्त आहे. कारण आहे ना ऍक्च्युली हा जो मिसिंग लिंक बनवायचा सरकारचा प्लॅनिंग होता ना, तर हा खूप जुना आहे. म्हणजे ज्या वेळेस हा एक्सप्रेस वे पुणे मुंबईचा बनवला ना, त्यावेळेसच हे काम कम्प्लीट होणं अपेक्षित होतं. बोला गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग, जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. सकाळचे बरोबर 5:30 वाजलेत आणि आपण रात्रीच गाडी लोडिंग करून घेतली होती. लोडिंग केली, घरी आलो, जेवलो, आराम केला आणि आता आपण निघालो. इथून एक लोकलच ट्रिप आहे, कारण आपण पुणे मुंबईची जी काही लाईन करतो ना ती लोकलमध्येच काउंट करतो. ॲक्च्युली मी भरपूर दिवस झाले पुणे मुंबईचे ब्लॉग बनवलेच नाही आहेत, तर बोललो चला यावेळेस. तुम्ही पाहिलंच असेल, म्हणजे आपली 2 सिरीज झाल्यात, एक दिल्लीची आणि त्यानंतर मग एक वडोदऱ्याची आणि त्याच्यानंतर एक मध्ये अजून एक लोकल मुंबई मारली होती. आणि आज फायनली परत रात्री गाडी लोडिंग करून आपण मुंबईसाठी निघालो. तर आता हे जे लोकेशन आहे ना, तर धड ते मेन मुंबईमध्ये पण येत नाही, धड ते म्हणजे समजू शकता की त्या सोर्सला आपल्याला बुकिंगसाठी म्हणजे रिटर्नला बुकिंग शोधायचं म्हणलं तरी अवघड आहे. कारण तिथून पुण्याला जरी आलं ना तरी आपल्याला तेवढंच किलोमीटर पडत आहे आणि तिथून मुंबईमध्ये जायचं म्हणलं तरी तेवढंच किलोमीटर. असं मध्ये आहे नेमकं, अलिबागच्या थोडं अलीकडे. तर मध्ये एक मुंबईची ट्रिप मारली होती मी, त्यावेळेस पण ते डायरेक्टली आपल्या विलसाईची एक पार्टी तोडली होती हो. त्यांचंच मटेरियल होतं आणि ते घेऊन गेलं. आता तुम्ही म्हणशाल की विलसाईची पार्टी का तोडली, तर कसं असतं, कस्टमरला आपल्याशी कॉन्टॅक्ट नसतं आणि ह्या ज्या ऑनलाईन कंपन्या आहेत तर ह्या आपल्याला दुवा आहेत मध्ये. यांच्या थ्रू आपल्याला चांगले चांगले कस्टमर पण भेटू शकतात, जे की आपल्याला रिटर्नली रेग्युलरली बुकिंग पण देऊ शकतात. त्यामुळे अशा कंपन्यांकडून फायदा घ्यायला, कारण हे जे आपल्या तिथले आहेत ना, बाहेरचे कस्टमर आहेत का नाही, आपल्या इंडस्ट्री आपल्या सिटीमधले जर आपल्याला कोणी कस्टमर भेटत असेल, फक्त सोर्स हे असतील आणि ते जर नंतर डायरेक्टली कन्वर्ट होत असतील तर काय वाईट नाही आहे. तर शक्यतो ट्रान्सपोर्टरचं किंवा एखाद्या मित्राकडून तुम्हाला दिलं त्यांच्या पार्ट्या तोडत जाऊ नका, त्यांच्या थ्रूच जाऊ देत. हे ऑनलाईन कंपन्यावाल्यांना घोडे लावले तरी चालतात, काही प्रॉब्लेम नाही. कारण ते पण आपल्याला कसे घोडे लावतात हे तुम्ही पाहिलं असेल, बऱ्याचशा ब्लॉगमध्ये पण पाहिलं असेल आणि बरेच जर्नी आपल्या होत असतात त्याच्यामध्ये पण तुम्हाला बघायला भेटत असेल. सध्या आपल्या महाराष्ट्रात आहेत ना मित्रांनो, ट्रेंडिंग टॉपिकला बिलकुल कमतरता नाहीये. तर 2 टॉपिक आज कव्हर करण्याचा प्रयत्न करू. जाताना मिसिंग लिंकचं तर पुढे गेल्यानंतर कव्हर करू, कारण त्याचं पण ओपनिंग 1 तारखेला आपल्या गव्हर्नमेंट करणार आहे, तर पोहोचल्यानंतर कव्हर करू. त्याच्या आधी सर्वात महत्त्वाचा मुद्दा, लास्ट वीकला मी मुंबईला गेलो होतो आणि त्यावेळेस एक शॉर्ट बनवला होता, तुम्ही पाहिला असेलच. तर जो काही मराठी रिक्षा कॅब चालक वाद चालू आहे नाही का, म्हणजे महाराष्ट्रात हे बाहेरच्या परप्रांतीय रिक्षावाले आलेत किंवा कॅबवाले आलेत की त्यांचे व्हिडिओ असे व्हायरल झाले की हम नहीं तो कोई नहीं, हमसे बढ़कर कोई नहीं. अरे राजांनो, पोटं भरायला आलेत, पोटं भरा, थोडंफार शिका. तुम्हाला काय सांगितलं नाही आईपासून सुरुवात करायला. जेवढं जिम्मेदार मित्रांनो, यांना आपण म्हणतो ना यांची मजुरी का वाढली आहे, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, यांची मजुरी का वाढली आणि यांचं संख्या एवढी का वाढली हे नीट समजून घ्या. झालं कसं माहितीये का, एक तर पहिलं जर परमिट वगैरे किंवा बॅच बिल्ला काढायचं म्हणलं ना रिक्षा कॅब चालवण्यासाठी, तर तो इझिली कधीच भेटत नव्हता. म्हणजे नाकी दम यायचा डॉक्युमेंट गोळा करायला, एवढाही सहजासहजी भेटत नव्हता. तर त्याला तेवढंच सरकार पण जबाबदार आहे. यांनी ते एवढं इझिली वाटलं, कोणालाही परमिट देत होते, कोणालाही वाटत होते, त्यामुळे एवढे भरमसाठ वाटले गेले की त्यामुळे स्थानिकांचे रोजगार बऱ्यापैकी बुडाले. पण जे आता ते म्हणतात 10 लाख लोक आम्ही संपावरती जाणार वगैरे, राजांना तुम्ही जा संपावरती जा आणि त्याच रिक्षामध्ये सामान भरून परत रिटर्न निघून जा. तुमच्या वाचून महाराष्ट्र थांबणारही नाही आणि कधी थांबलाही नव्हतं. ठीक आहे, तुम्ही गेले तरी फरक पडणार नाही. स्थानिक भूमिपुत्र भरपूर आहेत, त्यांना रोजगार नाही आहेत. तुम्ही त्यांचे धंदे जे बळकावलेले आहेत ना, तर ते पोरं नक्कीच उभे राहतील आणि डबल जोमात उभे राहतील, कारण तो महाराष्ट्रातला पोरगा आहे आणि तो कधी कष्टाला लाजणार नाही. त्यामुळे हा गोड गैरसमज डोक्यातून काढून टाका की आम्ही गेल्यानंतर यांच्या रिक्षा कशा चालतील. अहो तुम्ही गेले तर लोकसंख्या तेवढी कमी होईल ना, जो काही लोकल रिक्षावरती जो ताण येत होता तो कमी होईल ना. ज्यावेळेस लोकसंख्या नीट व्यवस्थित मॅनेज होईल त्यावेळेस
ऑटोमॅटिकच ते घट होणार. तुम्ही निघण्याचा प्रयत्न करा, मी तर सरळ म्हणून निघण्याचा प्रयत्न करा. पण जर तुम्हाला वाटतंय ना, हे बघा ज्या ठिकाणी आपण राहतो खातो जिथं आपण कमवायला आलोय ना, तिथली भाषा आलीच पाहिजे. कोणत्याही राज्यात साऊथला गेलं तर तुम्हाला कळेल त्याचा अनुभव की साऊथला कशा पद्धतीने ट्रीट करतात. त्यामुळे शिकणं एवढं अवघड नव्हतं, तुम्ही त्याचा इश्यू करायला नव्हता लागत. त्यामुळं काय म्हणतात ना, तुम्ही सर्व स्थानिक लोकांच्या आहे ना जिवारी लागल असं उत्तर दिलं की आम्ही संप केला तर यांचं काय होणार नाही. त्यामुळं तुम्हाला एवढं ट्रोलिंग झालंय. एक लक्षात ठेवा, तुम्हाला इथं आलेत कमवायला, कमवा, खा, निघून जा. कोणी अडवणार नाही, कोणी बोलणार नाही. पण तुम्ही जर उत्मात कराल तर त्याचं उत्तर तुम्हाला उत्माताने भेटेल. आणि तेवढं ज्यांची ही मुजुरी वाढली ना, त्याला आपलं सरकार पण तेवढं जबाबदार आहे. आपण स्थानिक लोक पण त्याला जबाबदार आहे. का नाही, आपल्या ग्रामपंचायतच्या बाहेर किंवा आपल्या रस्त्यावरती किती सारे स्टॉल आहेत ना, ज्यांच्याकडे शॉप ऍक्ट पण नाही आणि ज्यांचं कुठं रजिस्टर पण नाही. कोण प्रश्न विचारतंय? आणि आपण जर त्याला एखाद्याला काही विचारायला गेलं तर त्याचं उत्तर हिंदीमध्ये आहे. का नाही मग त्याला आपण हा क्रॉस क्वेश्चन करत, बाबा तुझ्याकडे शॉप ऍक्ट आहे का, तुझ्याकडे तुझं दुकान रजिस्टर आहे का, विचारणं हा आपला मूलभूत अधिकार आहे. किंवा प्रशासन किंवा नगरपालिका यांनी तिथं जाऊन राऊंड चेकअप केलेच पाहिजेत की हा बाबा ह्या मागच्या आठवड्यात हे शॉप रजिस्टर आहे ना, किंवा महिन्याला एक राऊंड आपल्या रस्त्यांवरतून मारलेच पाहिजेत की किती डॉक्युमेंटेड शॉप्स किंवा व्यावसायिक आपल्या रस्त्यांवरती आहेत. ते व्हेरिफिकेशन झालंच पाहिजे. आता आंब्याचंच उदाहरण घ्या, 1750 स्टॉल तुम्हाला रस्त्याच्या कडेला दिसतील. त्या पोरांना जिथं एक मराठीचं समजतच नाही आणि आंबा कुठला आहे ते पण समजत नाही. म्हणजे सध्या आंब्याचे भरपूर स्टॉल तुम्हाला रस्त्यावरती दिसतील. म्हणून मी हा मुद्दा सांगतो, जेवढा आपण सरकारला जबाबदार देतो ना, तेवढा आपण एक भूमिपुत्र, या राज्याचे भूमिपुत्र म्हणून आपली पण जबाबदारी. आता आपण जर गाडी घेतली तर आपल्याला इन्शुरन्स, PUC, आपलं ड्रायव्हिंग लायसन्स हे तर लागतच ना. पोलीसवाले आपल्याला त्रास देतात ना, ट्रॅफिकवाले देतात ना. आपण आपले डॉक्युमेंट क्लिअर ठेवूनच जातो ना, किंवा बाहेरच्या राज्यात गेलं TP परमिट काढूनच जातो ना. मग तसंच आहे ना, यांना पण डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करा ना. फक्त ते रिक्षा, कॅब त्यांचे डॉक्युमेंट तुम्ही बघणार. बाकी स्थानिक रोजगार रस्त्यावरती जेवढे धंदे बसवलेत त्यांना पण तेवढंच व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. माझं तर हे सरळ मत आहे. आणि जर यांना वाटत असेल ना आम्ही गेलो तर मी म्हणाल खरंच निघून जा बाबांनो. महाराष्ट्रात भरपूर कोणाला नोकऱ्या नाही येतील आणि धंदे चालू करतील. त्यामुळं तुम्ही विचार करू नका की तुमच्यामुळं आमच्या महाराष्ट्र थांबेल. गोड गैरसमज डोक्यातून काढून टाका. तर बरोबर 7:15 वाजलेत मित्रांनो. आपण पोहोचलोय बघा खंडाळ्याच्या घाटामध्ये. मस्त असं क्लायमेट आहे सकाळ सकाळी. सूर्य तर निघालाय. मंकीज भाय, आपलं टार्गेट सध्या हा नाहीये. आपलं टार्गेट सध्या इकडे आहे. हे बघा इथं मिसिंग लिंकचं काम चालू आहे, पण म्हणजे कम्प्लीट झालेलं आहे. तर समोर दिसतंय का, तिथं एकदम धुकट असेल, एकदम धुकट, लांब आहे थोडं. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. ऍक्च्युली मिसिंग लिंक बघायचा प्लॅनिंग होता, ते इथून काही दिसत नाहीये कारण क्लायमेट एकदम मस्त झालंय बघा. आणि याचं ओपनिंग 1 तारखेला आहे बरं का. थोडं ऊन पडलं ना का ते व्यवस्थित सगळं धुकं हटन आणि त्यानंतर मग हा प्रोजेक्ट कम्प्लीट होऊन जाईल. म्हणजे व्यवस्थित दिसल कारण त्याचं ओपनिंग आलंय आणि खूप छान असा हा प्रोजेक्ट झालाय, ज्याच्यामुळे ना रस्ता एकदम सुसाट होणार आहे. सुसाट देर हे दुरुस्त आहे. कारण आहे ना ऍक्च्युली हा जो मिसिंग लिंक बनवायचा सरकारचा प्लॅनिंग होता ना, तर हा खूप जुना आहे. म्हणजे ज्या वेळेस हा एक्सप्रेस वे पुणे मुंबईचा बनवला ना, त्यावेळेसच हे काम कम्प्लीट होणं अपेक्षित होतं. पण सरकारने त्यावेळेस ते केलं नाही, टाळाटाळ केली. जुन्या रोडनेच थोडा बायपास मारून तिथल्या तिथं ब्रिज बनवलं आणि हे काम तसंच ठेवलं. तर त्याचे परिणाम सरकारला दिसलेच की एवढं जाम ट्रॅफिक, एवढे ऍक्सिडेंट. मग जाग आली त्यावेळेस हा पुन्हा बनवला आणि मस्त असा 13 किलोमीटरचा मित्रांनो हा रोड बनवलेला आहे, जो की डायरेक्टली खोपोली ते कुसगाव पर्यंत आहे. आणि त्याचा फायदा भविष्यात खरंच होईल. सध्या तर याची ओपनिंग झाल्यानंतर हा कार किंवा मग बस यांच्यासाठीच ओपन करणार आहेत आणि मग नंतर भविष्यात हा रोड सगळ्यांसाठी होऊ शकतो. आता ते पुढं कसं गव्हर्नमेंट डिसिजन घेईल त्याच्यावरती आहे. तर 2 टनेल आहेत आणि 2 ब्रिज बनवलेले आहेत.
ह्या हायवेला, जे की तुमचं शॉर्टकट पूर्ण एक दीड तास ट्रॅफिक वाचू शकता असा हा रोड बनवला आणि फायद्याचा होईल. आता इथून एक 50 किलोमीटरचं आपलं अंतर राहिलंय. तर आता बघूया एखाद्या ठिकाणी नाश्ता वगैरे उरकून घेऊ, कारण आपल्याला आपली एंट्री 9:30च्या नंतर होणार, म्हणजे 10, 11, 12, 1, 2 काय माहित नाही किती वेळ लागणार आहे कंपनीमध्ये. बरोबर 7:45 वाजलेत मित्रांनो. आपण थांबलोय श्री दत्तला, श्री दत्त वडेवाले. समोर बघा काय वॉटर पार्क खोपोली. तर मस्त असं हॉटेल आहे बघा श्री दत्त. समोर आपली गाडी लावलेली आहे आणि आपण ऑर्डर केलाय मस्त असा वडापावचा नाश्ता. या नाश्ता करायला. बरोबर 8:15 वाजलेत मित्रांनो. मस्त असा नाश्ता उरकला. 60 रुपयात 2 वडापाव, 1 चहा. शेजारी जोशी वडेवाले. आणि आपल्या राईट साईडला आता तुम्हाला दिसत असेल इमॅजिका वॉटर पार्क. मस्त आहे की नाही. सध्या यांचे दिवस आहेत, कारण दिवस उन्हाळ्याचे आहेत म्हटल्यावरती लोक बघा सकाळ सकाळी किती लोक आले. हा इमॅजिका नोवटेल आहे. इमॅजिकाची एंट्री पुढून आहे. मला वाटलं हे तिथलेच आहेत काय. झणझणीत होते बरं का वडापाव, गरमागरम दिले होते. नाश्ता उरकला आणि आता निघालो. आपलं इथून काय तासाभरात पोचून जाऊ. ॲक्च्युली कंपनीमध्ये टायमिंग आहे ना थोडा, त्यामुळं बोललं रिलॅक्सच जावं. हे बघा इमॅजिकाचं गेट. या महिन्यात आपल्या सिरीज झाल्यात फक्त 2च, आणि एक ट्रिप म्हणायच्या झालं तर 3-4 ट्रिप झाल्यात. त्यामुळं 10-15 दिवस पुण्यामध्येच होतो. मार्केट एवढं शांत आहे ना की आता एप्रिल तर संपत आला. तर आज मंगळवार आहे मित्रांनो आणि आपण पोहोचलोय पालीला. बोला गणपती बाप्पा मोरया. इकडून एक रोड जातो, पुढून पण एक रोड जातो गावातून, समोरून. मागच्या वेळेस म्हणजे मी दर्शनाला ज्यावेळेस थांबलो होतो ना पालीच्या, त्यावेळेस बघा इकडून आतमध्ये गेलो होतो. तिथं गाडी रोडलाच लावली होती आणि आतमध्ये गेलो होतो. आणि तिकडून पण रोड आहे आतमध्ये जायचा. पल्लाळेश्वर अष्टविनायक. पाली झाला, ओझर झालं, लेनेद्री झालं, रांजणगाव झालं, थेऊर झालं, महड झालं, सिद्धटेक राहिलाय, आणि अजून कोणता राहिलाय मित्रांनो आता कमेंट करून नक्की सांगा बरं का. बोला गणपती बाप्पा मोरया. इथून पण जाता येतं. चालत जायचं असेल तर इकडून जायचं. 1-2 किलोमीटर आतमध्ये आहे आणि आपलं लोकेशन पण आता इथून एक 15 किलोमीटर राहिलंय, जिथं आपल्याला गाडी खाली करायची. रिलायन्स LNT. चला पोचूया लगेच लोकेशनवरती, कारण टायमिंग पण आपला होत आलाय. बरोबर 9:30ला आपल्याला बोलवलं होतं. ओके, इथंच लोकेशन एंड झालंय. रिलायन्स इंडस्ट्रियल लिमिटेड नागोठणे. बघू कुठे एंट्री वगैरे करायची. हेल्मेट काढून ठेवलं, रिफ्लेक्टर जॅकेट, शर्ट, फुल शर्ट लागतं म्हणा कंपनीत. डॉक्युमेंटची फाईल वगैरे सगळं काढून ठेवलंय. शूज पण लागतात आणि स्पेशली फुल शर्ट लागतंय. तर हे सगळं काढून ठेवलंय. आता बघूया 9:15 वाजलेत, किती वेळ लागतोय कंपनीमध्ये एंट्री वगैरे प्रोसेस व्हायला. 11 वाजलेत मित्रांनो. आपण आलोय आतमध्ये बरं का. आपल्याला जायचं आता हेलिपॅडकडे. डॉक्युमेंटेशनची प्रोसेस आहे बऱ्यापैकी, पण ऑलरेडी मेल वगैरे कालच करायला लावलं होतं, त्यामुळे काही टेन्शन नाही. इथून नवी मुंबई कल्याण ठाणे जरी जायचं म्हणलं तरी अंतर आहे आपल्याला बरोबर 99 किलोमीटर. आणि पुन्हा जायचं म्हणलं म्हणजे आपल्याला हिंजवडीत तरी 100-110 किलोमीटर. मग आता ह्या सिच्युएशनला तिथून मुंबईला जाणं योग्य आहे ते इथून पुण्याला जाणं योग्य आहे, कारण 11:30 वाजता आलोय. बरोबर 1:30 वाजलाय, अजून काही गाडी खाली झाली नाही. 1 वाजता यांचा लंच ब्रेक झाला, गेले. आता बघू. असं हे ट्रेलर असं नंबरावरती कार्यक्रम आहे यांचा. आता आपला नंबर कधी लागतो त्याच्यावरती डिपेंड आहे. चला चिक्की खातो, भूक लागली होती. आता इथं आतमध्ये तर काही जेवायचे सोर्स नाही, मग चिक्कीचं एक पाकिट बसवलं. हे खरंच कामाला येतं इमर्जन्सीसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं उन्हाळ्याचा टायमिंग आहे, तर तुमचा जार भरून घेत चला. त्याच्यावरती 2-4 असे नॅपकिन वगैरे टाकून थंडगार ठेवा, नाही तर लय अवघड आहे गरमीत. बघू किती वेळ लागतोय.
आणि इथून कोणता डिसिजन घ्यावा लागणार, पुण्याला जायचं की मुंबईला जायचं. 3 वाजले बरोबर. आपण आता निघालोय, आपले रिसिव्हिंग पण भेटले वगैरे ठेवले पुढं. 3:15 वाजले. सगळं आवरून ठेवलं व्यवस्थित, बॅग बिग सगळं, हेल्मेट जॅकेट वगैरे जसं त्याच्या जागेवरती पाणी भरून घेतलं, थंडगार पाणी होतं आणि बसलो होतो बुकिंग चेक करत. पण हे लोकेशन असं आहे, तर इथून मुंबई जायचं म्हणलं तरी 100 किलोमीटर आहे आणि पुणे जायचं म्हणलं तर 120 किलोमीटर आहे. आता टायमिंग 2:15 आहे म्हटल्यावर मुंबईला पोचता पोचता 6 वाजतात. तिथे जाऊन बिनकामी होल्ड होणार, कोणतं बुकिंग नाही भेटणार. त्यापेक्षा आता इथून डायरेक्टली घराकडे निघू. आणि आता हे सिंगल आपल्या कंपनीतच बुकिंग होतं, त्यामुळं मी डिझेल 2000 रुपयाच टाकलं होतं. त्याच्यामध्ये आपली गाडी आरामात 2 पोल अजून शिल्लक राहतील. बागातले बराच टाइम गंमत पाहिली बुकिंगसाठी, पण काय बुकिंग आलं नाही. आता इथून आपला निघणंच योग्य राहील. तर चला, हा ब्लॉग इथंच एंड करू. आजचा ब्लॉग भरपूर मस्त झाला. जर गावला कोणतं बुकिंग तर जर्नी कंटिन्यू करूया, म्हणजे नेक्स्ट ब्लॉग सुरू करूया, नाहीतर हा ब्लॉग इथंच एंड करूया. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.